नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये आता वसंत ऋतूची सुरुवात झालीये, त्याच्यामुळे वातावरणात तर बदल झालेलेच आहेत. झाडांना नवीन पालवी फुटायला लागलीये. काही दिवसांपूर्वी जिथे थंडी, ओसाड रस्ते आणि शांतता होती, तिथे आता रंगीबेरंगी फुलं, सुगंध आणि नव्या सुरुवातीची चाहूल लागलीये. आज मी वॉकला बाहेर पडले आणि नजरेसमोर आली ही सुंदर पांढरी, गुलाबी अशा नाजूक फुलांनी बहरलेली ही चेरी ब्लॉसमची झाडं. थंडीत ओसाड पडणाऱ्या झाडांना अशी सुंदर फुलं येत असतील यावर खरंच विश्वास बसत नाही. क्षणभर तिथेच थांबले, कारण काही दृश्य ही नुसती बघायची नसतात, तर ती मनात साठवायची असतात. हिवाळ्यात सगळी झाडं रिकामी वाटायची, पानं गळून गेलेली, सगळं काही एकदम थंड आणि स्थिर, एखाद्या स्थितप्रज्ञ माणसासारखं. पण आज त्याच झाडांनी फुलून यायचा निर्णय घेतलाय. बघा ना, आपल्या माणसाच्या आयुष्याचं पण असंच असतं. आपल्याही आयुष्यात अशी एखादी फेज येते की जिथे सगळं थांबल्यासारखं वाटतं, मन थकून जातं, काय करावं काहीच कळत नाही. पण मग हा निसर्गच आपल्याला शिकवतो, कोणतीही गोष्ट कायम राहत नाही. मग ते सुख असू देत नाही तर दुःख असू देत. आणि मग आपणही एखाद्या कठीण प्रसंगातून अगदी अलगद बाहेर येतो आणि मग आपल्याही आयुष्यात नवीन वसंत फुलल्यासारखं वाटतं. मस्त असा वॉक करताना ही हलकी गार हवा, फुलांचा तो सुगंध आणि मधूनच येणारा पक्ष्यांचा आवाज मन अगदी शांत करतंय. कधी कधी असं वाटतं आपण आयुष्यात खूप काही शोधत असतो, आनंद, शांतता, समाधान. पण खरं सुख या अशा छोट्या क्षणांमध्येच लपलेलं असतं. फक्त आपण थोडं थांबून ते बघायला शिकलं पाहिजे. आज वॉक करताना ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आयुष्यामध्ये कितीही धावपळ असली, कितीही टेन्शन्स असली, तरी अशा मोमेंट्स शोधणं आणि त्यात जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण शांत मनामध्येच सुंदर विचार जन्म घेतात आणि अशा सुंदर क्षणांमध्येच आपण स्वतःला नव्याने सापडतो. आणि अशा सुंदर वातावरणात चालता चालता माझ्याही मनात 4 ओळी आल्या, त्याही तुम्हाला ऐकवते. गळून गेलेल्या पानातही एक कहाणी दडलेली असते. वसंत येताना तीच पुन्हा नव्याने उमलत असते. जीवनही असंच हरवून पुन्हा सापडत राहतं, कारण प्रत्येक शेवटामध्येच एक नवीन सुरुवात झालेली असते. माझ्या मनात आलेले विचार मी तुमच्याबरोबर शेअर केले. आता तुमच्या कमेंट्सची वाट बघतीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.